स्वागत आहे. मी आहे अस्मिता आणि आज आहे होळी, उद्या आहे धुलीवंदन. तर तुम्हाला सर्वांना आमच्या पोलीस जोडीकडून धुलीवंदन आणि होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या आयुष्यामध्ये असेच कलरफुल म्हणजे तुमचं आयुष्य असं रंगीबेरंगी असावं आणि तुम्हाला जे जे हवं ते ते भेटावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू. आम्ही मार्केटला आलतो. आता म्हटलं हे लेकरांना घेणं चालू आहे, पण आता ह्या लेकरांना कशाला फिरायला पाहिजे मार्केटमध्ये? घरी बसा. 8 दिवस झाले घरी मला भेटायला, घरी आराम करावं का नाही का? 4 दिवस झाले मला. आज एवढे आज चला हाय, आम्ही आलेलो आहेत आज रंग घ्यायला. तर चला रंग घ्यायचे, पाहू शकता कलरफुल सगळी. कोणती कॅप्सूल घ्यायची? कोणती कॅप्सूल आहे? कोणती सांग लवकर. कोणती? कोणती आहे दाखव. कोणती आहे? कोणती कॅप्सूल आहे? चल नको ती. ए भैया दाखव कोणती कॅप्सूल आहे. घे बघ कॅप्सूल कोणती आहे. कोणती कॅप्सूल दाखव. आर्या सूर्याचे घेणं झाले. आता एक प्रसाद ग्रीन कलर नाही का? ग्रीन कलर घेतले का नाही मॅडम? ऐश्वर्याचं काय मन भरून कॅप्सूल कोणत्या घेतल्या? काय पण आज आहे होळी, तर मस्त शौर्या रेडी झाली आणि मम्मी पण सेम आणि दिदी पण दाखवायलाच पाहिजे. हे बघा, हे दिदी पण रेडी झाले आणि नानी मामा पडलेला फोन बघा पडलेला म्हणून दाखवता. हे बघा हे राणी काय बघायला. बघा मला छान ताट काढलेले आहे. बघू द्या बघा. चला तिकडे नीट व्यवस्थित. कलर कुठे ठेवले शौर्य? कलर आणलं. ठीक आहे त्याला कॅमेरा हलवत जाऊ नको म्हणते. छान सोनी मामी पण तयार झाली. चला 2 टाइम सेम झाले कलर. चलो हे बघा. चल चला काढायची डबी तिकडे गेलं. नाही त्याच्या मग काय पूजाचं ताट घेऊन आम्ही निघालोत पूजा करण्यासाठी. आणि माझे दोन्ही लेकरं पण पहा कशी माझी मदत करतात. आणि छान असं होळीचं दहन करण्यासाठी छान अशी मी रांगोळी काढली होती. आणि जे साहित्य लागतं तर ते साहित्य पण आणून ठेवलं. आणि इकडं सोनी मामी पलीकडनं बसली होती आणि साहेब लेट पण थेट आलेले इथं, कारण की आम्ही साहेबांचीच वाट पाहत होतो. कारण की सर आल्याशिवाय होळीचं दहन कसं होणार, तर त्याच्यामुळे सर आले. आणि ड्युटी असल्यामुळं काय ते तर नेहमीचंच असतं आमचं. सण असो काही असो आम्हाला ड्युटी तर असतेच. मग सरांनी लवकर जाऊन म्हणे लगेच जातो आणि चेंज करून येतो. ते आमच्या घाट्या विसरल्या होत्या तर सरांनी येताना घेऊन आले. कारण की ज्या साखरेच्या घाट्या असतात त्या होळी दहन झाल्याच्या नंतर लहान मुलांच्या गळ्यात घालतात, होळीला पण ठेवतात. आणि तुमच्याकडे ठेवतात म्हणजे बांधतात का नाही ते नक्की सांगा. आणि पहा अगोदर म्हणजे होळीच्या खाली फरची केल्या वेळेस फुटली होती, त्याच्यामुळं अजून एक फरची ठेवली. आणि त्याच्यावर छान स्वच्छ ती फरची करून साहेबांनी त्याच्यावर
पिठाची रांगोळी काढतात ही, आणि पिठाची स्वस्तिक काढतात आणि त्या पिठाच्या स्वस्तिक काढल्याच्या नंतर त्याच्यावर होळी आपण पेटवायची असते. आणि म्हणजे होळीचं दहन कशामुळं करतात, होलिका कोण होती, तर लहान मुलांना याची खूप उत्सुकता असते. तर मी तुम्हाला सर्वांना ती कहाणी सांगते. तर त्या अगोदर पाहू शकता होलिका दहनसाठी काय काय साहित्य लागतं. नारळ, 5 गवऱ्या, त्याच्यानंतर एरंड्याचं फांटा, त्याच्यानंतर घाटी, नैवेद्य, कलर्स, आणि जेही म्हणजे दुष्ट लोक असतात तर त्यांचा नाश व्हावं आणि म्हणजे चांगल्या लोकांचा विजय व्हावं, तर यासाठी ही होळी असते. तर होलिका ही एक राक्षस होती आणि त्यांची एक कहाणी आहे. भक्त प्रल्हाद तर सर्वांनाच माहीत आहे की जो राक्षस कुळामध्ये जन्माला येऊन तो फक्त भगवंताची पूजा करायचा. तर त्याच्यामुळं त्याचे वडील त्याला वरतून म्हणजे कहाणी अशी आहे की लहान मुलगा म्हणजे 5 वर्षाचा मुलगा जो की एवढा तर भगवंतावर निष्ठा ठेवतो आणि त्याचे वडील त्याला म्हटले तू कोणाचं खातो, तर तो म्हणे मी माझ्या भाग्याचं खातो आणि मी माझ्या भगवंताचं खातो. मग तेव्हापासून राक्षसाला म्हणजे त्याच्या वडिलांना त्याचा खूप राग यायचा आणि तू माझं पूजन न करता तू त्या देवाचं का करतोस असं म्हणून त्याला पहिल्यांदा वरतून कड्यावरून ढकलून दिलं. तर खाली विष्णू म्हणजेच भगवंतांनी त्याला कॅच केलं आणि त्याचा जीव तिथेही वाचला. त्याच्यानंतर म्हणजे उकळलेल्या तेलामध्ये टाकलं तरी तिथे पण वाचला. आणि शेवटी की आता याला मरण कशातच येत नाही म्हणून सरळ सरळ त्याची बहीण होती होलिका, तर तिला वरदान होतं की हिला अग्नी काहीही करू शकणार नाही. तर जेव्हा होलिका पेटवायची असते तेव्हा ती होलिका त्याच्यावर बसते आणि भक्त प्रल्हादाला आपल्या मांडीवर घेते आणि भक्त प्रल्हाद तिथेही दोन्ही हाताचं आणि देवाची पूजा करत असतो. आणि त्यावेळेस भगवंतांनी पण की होलिकाला जे होतं की तिचं वरदान होतं ते वरदानही वापस घेतलं आणि होलिका त्या अग्नीमध्ये भस्म झाली म्हणजे जळाली आणि भक्त प्रल्हाद हे जिवंत राहिले. आणि तिथे म्हणजे त्याचा नाश झाला आणि एक म्हणजे तिथे आपला नरसिंह रूपी अवतार घेतला भगवंतांनी आणि एका खांबातून दिवस माळवता नाही किंवा अंधार पडताना नाही, रात्री नाही, दिवसा नाही असं भक्त प्रल्हादच्या वडिलाला वरदान दिलेलं असतं देवानी की तुला कोणी मारू शकणार नाही. मग आणि माणूस मारणार नाही, राक्षस मारणार नाही. मग ते भक्त प्रल्हादला नरसिंहाचा अवतार घेऊन म्हणजे अर्ध सिंह अर्ध मनुष्य असा म्हणजे अवतार घेतला आणि भक्त प्रल्हादाच्या वडिलांचा वध केलेला आहे. आणि तिथे म्हणजे जे दुष्ट लोक असतात तर त्यांचा नाश झाला आणि म्हणजे सत्याचा विजय झाला. तर कहाणी एकच आहे म्हणजे सांगण्याचा मुद्दा हेच आहे की तुम्हालाही म्हणजे दुष्ट लोक खूप भेटतील, तुमचं वाईट करणारे भेटतील, पण त्यामधून एक ना एक दिवस आपला विजय नक्कीच होणार. तर त्यासाठी आपणही त्याप्रमाणे आपणही देवाची भक्ती करावं आणि जेही आपले पूर्वजाचे जेही सण वगैरे असतात ते निष्ठेने करावेत. आणि आपल्या लहान मुलांना पण जशी मी भक्त प्रल्हादाची कहाणी आर्याशौर्यांना पण सांगितली आणि होलिका दहन, तर तेव्हापासून दरवर्षी हे होली दहन होते म्हणजे आपल्या घरामध्ये काही निगेटिव्हिटी वगैरे असतात तर त्याचा नाश व्हावं आणि पॉझिटिव्हिटी यावं असं याचं हे असतं. आणि खूप म्हणजे दृष्ट काढून लेकरांची वगैरे याच्यावर टाकतात आणि म्हणजे आपल्या घराला कोणाची दृष्ट लागू नये किंवा आपल्या लेकराला लागू नये, नवऱ्याला लागू नये, बायकोला लागू नये असं म्हणून आपण ही पूजा वगैरे करतो. आणि खरंच खूप छान वाटलं आज
वेळात वेळ काढून साहेब पण पूजेला आले आणि आमचं होलिका दहन झाल्याच्यानंतर मस्तपैकी लहान आमच्या दोन्ही आर्या आणि शौर्याला घाटी बांधली. आणि ही लहानपणी माझी आई पण मला बांधायची आणि वडील आणायचे आणि तेव्हापासून मला पण म्हणजे दरवर्षी होळी पेटल्याच्या नंतर मीही माझ्या मुलींना ही घाटी बांधते. आणि घाटी बांधली की शौर्या तर लगेचच घाटी खायला पण चालू केली आणि मी पण तसंच करायचे. म्हणजे घाटी बांधली की लगेचच खायला चालू, आर्याने पण खायला चालू केलं. आणि खरंच छान वाटतं म्हणजे मुलीच्या चेहऱ्यावर आनंद समाधान पाहून. तुमची होळी कशी झाली? आमची होळी तर एकदम मस्त झाली. त्याच्यानंतर घाटी वगैरे बांधल्याच्यानंतर होळीला प्रदक्षिणा घातली आणि हॅप्पी होली वगैरे म्हणत होते शौर्या साहेब वगैरे. आणि अशा प्रकारे आमच्या घरचं होलिका दहन झालेले. तुमचं कसं झालं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही हे व्हिडिओ कोणत्या गावातून पाहतात हे पण सांगा. तुम्हाला सर्वांना हॅप्पी होली. आणि हे पहा आमच्या शोरूपासून कलर लावायला चालू केलं कारण की तिला खूपच हे होतं, मम्मी कलर कधी लावायचे. मी म्हणलं होळीचं पेटू दे. होळी पेटल्याच्यानंतर कलर थोडे थोडे लावायचे आणि उद्याच्याला तुम्ही धुलीवंदनाच्या दिवशी रंग खेळू शकतात. तर ठीक आहे मम्मी म्हणे. आणि माझं आर्या बाळ पहा किती हुशार आहे. सरांच्या पायाला कलर लावला आणि साहेबांचं दर्शन घेतलं. म्हणजे हे असतात संस्कार लहान लेकराचे. आणि लगेचच मग शौर्या पण मम्मीच्या पाया पडली दिद्दीचं पाहून. आणि दिद्दीने परत मम्मीला पण कलर लावला आणि पायाला आणि दर्शन पण घेतलं. खरंच गुणी लेकरू आहे आणि आयुष्यवंत हो बाळा आणि असंच पुढं जा. आणि खूप छान आमच्या होळी झाल्याच्या नंतर हे पहा आगाऊपणा आमच्या शौर्याचा कसा कलर लावते पप्पाला. आणि मग काय जेवणं करण्याची वेळ झाली आणि मग साहेबाला ताट वगैरे वाढलं. आणि इकडं दिदीला पण जेवायची भूक लागली होती. तर मग पूजा वगैरे झाल्याच्यानंतर सर्वांना जेवायला वाढायला घेतलं. आणि आम्ही पुरणाची पोळी आवडत नाही तर त्याच्यामुळं तिळाच्या पोळ्या गोड केल्या. आणि ह्या तिळाच्या पोळ्या खूप आवडतात. जिरा राईस, आलूची भाजी, दूध, पापड्या आणि पापड वगैरे तळले. आणि साहेबांसाठी मस्तपैकी पहा ताट वाढून आणलं. आणि साहेब पण जेवायला येत होते. आणि खरंच म्हणजे आज खूप दिवसाच्या नंतर वेळ भेटला. आणि तुम्ही म्हणतच असतात सणाच्या दिवशी धावपळ तर खूपच असते आणि आमची पोलिसांची तर जास्तच असते. मग काय शेवटी सकाळी जेवण केलेलं तेही रात्री जेवायला घरी आले साहेब. थकवा वगैरे जाणवतं पण लहान मुलांकडे पाहून आणि प्रत्येक सण आपली संस्कृती जपण्यासाठी थोडंसं सणासुदीची धावपळ आमची होत असते. तर ती करण्यात पण वेगळीच मजा आहे. आणि विशेष माझं म्हणजे कढीपीठ मी भिजू घालून ठेवलं होतं भजे करण्यासाठी. साहेबांना जेवायला वाढलं आणि इकडं गरम गरम मस्त भजे काढायचे. त्यासाठी गरम तेल कढईमध्ये व्हायला ठेवलं. आणि आर्या दिदीसाठी पण ताट वाढून ठेवलं कारण की तिला पण भूक लागली होती. म्हटलं ठीक आहे बेटा तू पण जेवण करून घे. आणि मी मस्तपैकी छान छान. आणि कोणाकोणाला गरम गरम भजी आवडतात नक्की सांगा. साहेबांना पण गरमच भजी आवडतात. थंड भजी खाण्यात मजाच नाही. आणि त्याच्यामुळं दरवेळेस आम्ही म्हणजे कधीतरी अगोदर काढून ठेवतो, नाहीतर दरवेळेस गरम गरमच भजी असतात. आणि ते सर्वांनाच गरम आवडतात. तर तुमच्याकडे पण सांगा भजी यावं तुम्ही पण नंतर काढता का अगोदरच काढता. आमच्या पोलीस जोडीकडून होळीच्या आणि धुलीवंदनच्या खूप खूप शुभेच्छा. आमची होळी दहन झालेली आहे पाहू शकता. पूजा पण झाली आणि आता साहेबाचं जेवण पण झालेलं आहे. फक्त आता माझं जेवण राहिलं आहे कारण की थोडेसे व्हिडिओज फोटोशूट वगैरे करायचं राहिलं होतं तर त्याच्यामुळं थोडं लेट झालं. पण तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात
आवडले असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.